श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. श्री गणेशांच्या पूजेमध्ये काही विशेष नियमांची विशेष काळजी घेतली जाते. त्यांच्या पूजेमध्ये काय अर्पण करावे आणि काय करू नये यासंबंधी विशेष श्रद्धा आणि नियम शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. तर मित्रांनो, आपणा सर्वांना हे माहीतच आहे की श्री गणेशांना दुर्वा, लाल जास्वंद, त्याचप्रमाणे मोदक इत्यादी गोष्टी या अत्यंत प्रिय आहेत. तर आपण त्यांच्या या सर्व आवडीच्या गोष्टी करतोच, परंतु पौराणिक कथेनुसार आणि पुराणिक संदर्भानुसार अशा काही गोष्टी आहेत ज्या श्री गणेशांना वाहिल्या जात नाहीत. त्यांच्या पूजेमध्ये त्या निषिद्ध मानल्या जातात. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत की श्री गणेशांना आपण वाहू नये व त्या वाहवल्या तर आपल्याला पूजेचं फळ मिळणार नाही, उलट आपल्या हातून काही चुकीच्या गोष्टीच घडतील. तर शास्त्रानुसार श्री गणेशांना कोणत्या वस्तू पूजेमध्ये वापरल्या नाहीत ते आता आपण पाहूया. तर पहिली वस्तू आहे ती म्हणजे तुळस. पौराणिक मान्यतेनुसार तुळशीचा उपयोग भगवान शिव तसेच त्यांचा पुत्र गणेश यांच्या पूजेत केला जात नाही. असे मानले जाते की श्री गणेशाने तुळशीला शाप दिला होता की तुळशीचा वापर त्याच्या पूजेत होणार नाही. त्यामुळे गणेशांच्या पूजेत चुकूनही तुळशीचा वापर करू नका, हे लक्षात ठेवा. गणेश पूजेत दुर्वा वापरणे शुभ मानले जाते, तुळस वापरली जात नाही. त्याचप्रमाणे चंद्राशी संबंधित वस्तू. गणेश आणि चंद्रदेव यांचे नाते चांगले मानले जात नाही. असे म्हणतात की एकदा चंद्राने गणेशांच्या गजरूपाची विटंबना केली होती. त्यामुळे गणेशाने चंद्राला शाप दिला होता की त्याचे सौंदर्य नष्ट होईल. त्यामुळे गणेशाच्या पूजेत कोणतीही पांढरी वस्तू अर्पण केली जात नाही. पांढऱ्या चंदनाऐवजी पिवळे चंदन, पांढऱ्या वस्त्राऐवजी पिवळे वस्त्र आणि पिवळे जनेऊ वापरावे. त्यामुळे प्रत्येक चतुर्थी तिथीलाही चंद्रदर्शन शास्त्रामध्ये निषिद्ध मानले जाते. पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे केतकीचे फूल. भगवान शंकराप्रमाणेच गणेशांच्या पूजेतही केतकीचे फूल वापरण्यास मनाई आहे. भगवान शिवाने केतकीच्या फुलाला शाप दिला होता अशी कथा सांगण्यात येते. त्यामुळे त्यांचा पुत्र गणेशालाही ही फुले अर्पण केली जात नाही. तांदळाला अक्षता असेही म्हणतात आणि त्याचा अर्थ असा होतो की तो कुजला नाही पाहिजे, म्हणजेच तो शाबूत आहे. गणपतीच्या पूजेत चुकूनही तुटलेला तांदूळ अर्पण करू नये. त्याऐवजी अख्खा तांदूळ वापरा जो कुठेही तुटलेला नाही. यासोबतच गणेशांच्या पूजेमध्ये ओल्या तांदळाचा वापर केला जातो, तेही शुभ मानले जाते. गणेशांच्या पूजेमध्ये चुकूनही शेळी फुले वाहू नका. गणेशांच्या पूजेत चुकूनही बाशी, शेळी किंवा सुकलेली फुले अर्पण करू नयेत. जर तुमच्याकडे ताजी फुले नसतील तर तुम्ही फक्त दुर्वा अर्पण करू शकता, पण सुकलेली वाहू नये. असे केल्याने पुण्यफळ प्राप्त होत नाही. त्यामुळे वास्तुदोषी दूर होत नाही आणि नकारात्मकताही राहते. असे केल्याने तुमच्या घरातील सुख शांती कमी होऊन नकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. तर मित्रांनो, अशी ही श्री गणेशांच्या पूजेमध्ये वापरल्या न जाणाऱ्या वस्तूंची माहिती आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारचे सणवार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे यांची माहिती देत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर झालेली सेवा. श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.